बिबट्या आणि उसाचे नाते एवढे घट्ट झाले आहे की आता बिबट्याला अधिवास म्हणून उसाचा मळा आवडायला लागला आहे। अलीकडच्या काही वर्षात उसाच्या मळ्यातच बिबट्यांनी घर केल्याचे दिसून येत आहे, तर बिबट्यांची पिल्ले देखील तेथेच ठाण मांडत आहे। मात्र बिबट्यांच्या या नव्या अधिवासामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होत आहे। सोमवारी उसाच्या शेतात तोड सुरू असताना सापडलेल्या 2 बिबट्यांच्या पिल्लांना त्यांच्या आईजवळ सुरक्षित सोडण्यात आले। कराड तालुक्यातील मौजे हिंगणोळे येथील शेतकरी विद्या माने यांच्या शेतात उसाची तोड सुरू होती। त्याचवेळी दुपारी 1 वाजताच्या सुमारास बिबट्यांची 2 पिल्ले त्या ठिकाणी सापडली। वनपाल सागर कुंभार यांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने ते घटनास्थळी पोहोचले व पिल्लांना ताब्यात घेतले। ही नवजात पिल्ले होती आणि अजून त्यांचे डोळेही उघडायचे होते, त्यामुळे मादी बिबट जवळच असणार हे ओळखून कराड येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर्सच्या चमूला पाचारण करण्यात आले। मादी बिबट आणि त्यांच्या पिल्लांचे पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी पुढाकार घेतला। सायंकाळी 5:30 वाजता त्यासाठीची व्यवस्था करून दोन्ही पिल्लांना एका बास्केटमध्ये ठेवण्यात आले। ज्या ठिकाणी ते सापडले होते त्याच ठिकाणी त्यांना ठेवून त्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला। सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास मादी बिबट आली आणि एका पिल्ल्याला अलगदपणे उचलून ती निघाली। त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून पुन्हा दुसऱ्या पिल्ल्यासाठी ती 8:30च्या सुमारास त्या ठिकाणी आली व त्यालाही सुरक्षितपणे घेऊन गेली।